तर मित्रांनो, मी आलेलो एखाद्या मोठ्या मॉलमध्ये बघायला. एकदम झकास आणि सुंदर मॉल आहे. आता मी जाणार आहे वॉशरूमला, कारण की आपल्याला जायचं होतं वॉशरूम स्वतःचा. वॉशरूमच भेटत पण झालं. आता मी एका मोठ्या मॉलमध्ये आलो. इथलं बाथरूम बघा, वॉशरूम बघा आपलं जबरदस्त. हे हात धुवायचं इकडं बाथरूम. वॉशरूम डेंजर आहे एकदम मॉलमध्ये. ऑटोमॅटिक हात खाली धरले की ऑटोमॅटिक पाणी निघतो. नळाखाली उगा हात घालायचा आपण. हो बघा, सिस्टीम डेंजर आहे. हे बघा, इथं नॅपकिन आहे, हात पुसायचं हात धुवल्यानंतर. चांगलं आपलं व्हिडिओ काढलं आहे कधी. हे बघा, एकदम सुंदर मॉल आहे. हे आपलं हिंजोडी, आपलं वाकड ब्रिजच्या जवळच आहे मॉल. तर खूप सुंदर आहे मॉल. त्याच्यामध्ये बघायसाठी लय सुंदर आहे. आतमध्ये तर हाय कपडे म्हणाल ती वस्तू भेटते इथं. लय डेंजर मॉल आहे. आता मी निघतो, आपलं झाले काम. बाहेर निघालो की आपल्या धंद्यामध्ये निघालो. आता आपलं झालं काम. मॉल आहे डेंजर एकदम मोठं. काही विशेष कामानिमित्त मॉलमध्ये गेलो होतो. खूप सुंदर मॉल आहे, एकदम मोठं लट. आतमध्ये गेले की माणूस हँगच होतो मॉलच्या मध्ये. एवढे कपडे घड्या म्हणाल ती वस्तू आहे, पण महाग दुनियाभरचं. तर मॉल म्हटल्यावर महाग राहणारच. मॉलच्या आतमध्ये एकदम सुंदर डिझाईन लय डेंजर होतं बघायसाठी. पण आपला धंदा बुडून जातो म्हणून मी फटाफट बाहेर आलो. आता बघा, ह्या मॉलमध्ये जाऊन मला माझे जुन्या गोष्टी आठवतात. कारण की मी अशा मॉलमध्ये नोकरी करायचं. मॉलच्या आतमध्ये रेस्टॉरंट वगैरे राहायचं ना, त्याच्यामध्ये नोकरी करायचं. मस्तपैकी मजा यायचं राव, काय म्हणा. आतमध्ये फिरायला लय मजा येते, लय म्हणजे लय. आता चांगलं आहे मॉल. कधी फिरायला आलो तर सुट्टी दिवशी येईन जरूर. आता बघतो, आपल्या धंद्या पाण्याचं बघावं लागेल. सकाळी किती वाजले आता? 12-12:30 वाजले. अजून थोडं धंदा झाला नाही आज, म्हणून काय सुधरत नव्हतं. चला मित्रांनो, बघूया पुढं. आता कुठं तर एक छोटं मोठं आपलं काय तर गाडा बिडा बघायचं. कसं वडापाव, पोहे बिहे, राईस, निलांगा राईस, हेन ते. मग आपलं जबरदस्त नाश्ता करायचा. सकाळपासून नाश्ता झाला नाही. आज मी डबा आणलेला नाही, कारण की त्या डब्यामुळं मला उशीर होत होता. त्याच्यामुळं मी काही डबा आणलं नाही. कुठं तर 50-60 रुपये देऊन आपलं नाश्ता करायचं फर्स्ट क्लास. 1-2 प्लेट आणले की आपलं होऊन जाते संध्याकाळपर्यंत, काय अडचण नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं काय डबा राहू द्या म्हटलं तिकडं, बघू नंतर. दुनियाभरचं सकाळी कसं लवकर निघाले की मग काम होतं. तेव्हा बघा, बुकिंग पडले 40 रुपयाचं. पण 40चं काय उचलायचं नाही आपण, 60च्या पुढूनच उचलायचं बुकिंग. हो, मग परवडते. कारण कसं आहे माहिती आहे का, आपण 40-45चे बुकिंग उचलतो. ते कस्टमरला पिकअप करायला जातो का नाही आपण, तेवढं CNG त्यांना ड्रॉप करायला तेवढं CNG लागते. वेस्ट होते, ती वेस्टच आहे. त्याच्यामुळं मी 40-45चे आपले बुकिंग उचलत नाही. 60च्या पुढून 60, 70, 65, 80, 90, 100 त्याच्या पुढं कितीही पडून मग ते बुकिंग उचलतो आपण. तर ठीक आहे मित्रांनो, आता निघतो मी. थोडं अगोदर नाश्ता करतो. एखादी चांगली बुकिंग पडलं तर मग नाश्ता गेलं, तेल लावत बुकिंग नेऊन सोडायचं. हो, धंदा महत्त्वाचा आहे. चला मित्रांनो, बाय बाय.